काढते. एकदा आपल्यासोबत एक वाईट प्रसंग घडून गेलेला आहे ते का. चला मग ये ना दर्शनाला चालली मग जायचं असलं तर ये ना. रामकृष्ण हरी मंडळी, शुभ सकाळ. आता आज सकाळी उठल्या ना दिंडीचे ना दर्शन झालं आपल्याला, कारण ही दिंडी ना आपल्या संकटेश्वर मंदिरात मुक्कामाला होती आणि सकाळीच निघाली होती बरं का. आणि कसं ना दिंडी पाहून ना खरं समाधान वाटलं बरं का. विठ्ठल नामाचा गजर चालू होता मस्तपैकी, गावकरी वर्ग ना चालले होते दिंडीला आता आषाढी एकादशी निमित्त. कारण आवरून जायचं शाळेत, मग त्याच्या विनोद दादा ना मोकर धिंगाणा घालीत होता. शर्ट कोण काढला तू? हा शर्ट घाल लवकर, चल जा मम्मीकडे जाय. पाऊस चालू, पाऊस वाढला नको, वाढला हो नको. शर्ट घाल इकडे हो, इकडे लवकर. त्या मम्मी मारीन बर खाली. आता मम्मी शर्ट काढला म्हणून हाणणारच तुला. कमन जा आंघोळीला, पळा लवकर जा लवकर आंघोळीला. चला चला जा शाळेत जा तुम्ही. हा का. मग काय त्याच्यानंतर आहे ना आपल्याला ना आवरून आहे ना लवकर गावात जावं लागणार होतं, कारण रोहनचा आहे ना आपल्याला फोन आला होता. मग त्याच्यातून आपण आवरून अर्जंट निघालो होतो. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आता विषय आज झाला, सकाळी ना रोहनचा फोन आला मला. ते बीएमसी काय चाला ना भाऊ म्हणे, लाईट वगैरे काय लागल म्हणे पॅनल मध्ये. आणि कसं आहे ना आपल्यासोबत आहे ना एक ऑलरेडी एक अगोदर ना लाईटीचा एक विजेचा धक्का लागला त्या कामगाराला. थोडासा तो प्रसंग झालेला होता. त्याला म्हटलं भाऊ पाण्या पावसाचे दिवस आहे, काय कुठं काही छेडछाड करू नको, आलोच. काय टपक्यानं आवरलं, फ्रेश झालं ना आता गावात निघालो होतो. बघू काय प्रॉब्लेम असेल ते. मग काय त्याच्यानंतर आपण आहे ना गावात आलो होतो प्लांटवर. आता प्लांटवर आल्यावर आपल्याला पहिलं भांगा होता का पॅनलचं चेक करण्यावर का करंटचं वगैरे काय प्रॉब्लेम झालेला आहे, कारण बीएमसीने बंद पडलेली होती. युवराज भाऊचं त्यांचं कॅन साफसफाईचं काम चालू होतं. मग आपण गेलो बीएमसीच्या पॅनलकडे एकदा पाठीमागे आल्या. मग काय पॅनल वगैरे ना टेस्टर घेऊन व्यवस्थित चेक केल्यावर का, मग चेक केल्यावर कळलं की एक फेज वरूनच नाही वाटतं. मग काय त्याच्यानंतर लेटेस्ट 3 फेज उस्तर वाट पाहिली, नंतर बीएमसी चालू करून दिली. मग सगळं सिस्टम टाकाटक ओके झालं. मग आपल्याला जायचं होतं घरी. मग काय घरी आल्यावर पाहत होतं आपल्या तिथं ना आजीबाई पाहुणे आलेले होते बरं का. आणि जेवण वगैरे झाल्यास नंतर आहे ना आजीबाईला ना अल्बम दाखवायचं काम घरच्यांचं चालू होतं बरं का. आणि आता तसं पाहिलं गेलं ना हीच एक पिढी का ज्यांना जास्त आपुलकी आताच्या पोरांना त्याची काही किंमत नाही बरं का, आताच्या पाहुण्या रावळ्यांना तसं पाहिलं गेलं तर. आणि कसं नाही जग पण धावपळीत झालं, त्याच्यामुळे काय पर्याय नाही बरं का. त्याच्यानंतर विनोद दादा आहे ना दोरी लटकून झोका खेळत होता. म्हणलं आता हा पडायचा, पण गडी काय ऐकायलाच तयार नव्हता. आणि कसं नाही या गाईचं जे आहे ना दुःख नाही ना वाढत चाललं होतं बरं का. म्हणजे रात्रभर जागलो होतो मी, पण मला वाटलं होतं रात्री तिने जणायला आलेली, तर मग आपण जागा बाबा रात्री जण, पण रात्री काय जणली नाही होती काय. पण सकाळचा अंदाज तिचं वाटत होता, जरा कान पेल होती बरं. मग काय चारण वैरण वाली गाय आबाद मध्ये बसल्या त्या. पावसाचा मस्तपैकी रिमझिम पाऊस चालू झाला तर का, काही लय जोर नव्हता पण मस्त चालू होता भीज पाऊस बरं का. आपल्या म्हणलं मकाला आहे ना ओकेच काम होऊन जाईल म्हणलं साईनात, आता काही भोनगास नाही राहिला. मग तेवढं ते ना घरच्यांनी आवाज दिला बरं का, म्हणे खुरं बाहेर आले तेवढे ओढाले म्हणे वासरू. मग काय गेलो लगेच आपण पोतं वगैरे घेतलं. आता पोतं घ्यायचं काय राहतं ना, लिक्विड राहतं फ्लुइड तिथं चिकट नाही का. मग त्याच्यामुळे ना वासराचे पाय व्यवस्थितरित्या वाढतं नाही, त्याच्यामुळे पोतं वगैरे काहीतरी फडकं वगैरे घ्यायचं. आणि कसं नाही हे दूध उत्पादक शेतकऱ्याला माहिती बरं का, वासरू वडणं म्हणजे काय सोपं नाही. आता हे वडणं म्हणजे काय राहतं का, गाईला त्रास देणं नाही, गाईचा त्रास कमी व्हावा आणि लवकर वेळेत ना गाय मोकळी व्हावं म्हणून हे सहकार्य राहतं गाईला. आता व्हिडिओ पाहणार लोकांनी फक्त चुकीचं नका समजू की व्हिडिओ मध्ये एवढे दाखवायची काय गरज होती बा. आणि वासरू जे आहे ना वाढताना गाईच्या काशीकडे ओढायचं बरं का खालच्या दिशेना, म्हणजे लवकर मोकळी होती गाय. कारण कसं राहतं चुकीचे ओढ जर भेटली, चुकीची ताकद भेटली तर उगा गाईची हाल होते आणखी नाही का. आणि कसं आहे ना वासरू ओढणं काय तेवढं पाहिजे तेवढं बी सोपं नाही बरं का. मग पर ताकद संपून गेली तेव्हा कुठं वासरू वाढण्याचे ना मला यश आलं बरं का. तोंडातून मोकळं झालं म्हणजे मग गाय मोकळी झाल्यासारखीच राहते. मग काय वासरू ना वाढल्याच नंतर आहे ना गाई पुढे ना चाटायला दिलं बरं का. तर शेवटी ना माया आहे ना प्रत्येक प्राण्यात दिलेली निसर्गानं बरं का, त्याचं आहे ना कुठेतरी पालन आपण केलंच पाहिजे नाही. आणि कसं ना आलेल्या आजीबाई पाहुण्यांची इच्छा होती का मंदिरात जायचं, म्हणलं काय हरकत नाही निघू आपण जाऊ. दादा भोर यायचंय का? चला मग ये ना दर्शनाला चालली मग जायचं असलं तर ये ना मंदिरात. आजीबाई म्हणे काय पोर आहे म्हणे भाऊ, आताच्या एवढ्या जागेत गाडी घेतली मी पै चालली असते म्हणे ना एवढ्या जवळ. आता मी म्हटलं जाऊ दे आजीबाई, आता कुठं सांगितलं नाही का, आताची पिढी लय अशी झालेली आमच्यासारखी नाही का. हा आम्हालाच काटायला आता आणि कसं आहे ना रिमझिम पाऊस होऊन गेलेलं होतं. दुपारचं एकदम शांत वातावरण होतं बरं का. मंदिरात काय काही जास्त गर्दी नव्हती. पण सगळ्यात महत्वाचं कसं आहे ना विनोदाचं काय ना डोक्यात दर्शनाचं काय भानगा नव्हतं बरं का. त्याला मस्त खेळायला जागा भेटली होती. मग भाऊचं चालू होतं खेळायचं काम. आणि कसं आहे ना भाऊची इच्छा नसताना त्याला दर्शन करायला लावलं बरं का. कारण की भाग आहे ना संस्काराचं येतो नाही का. हे जर वळण आपण आता नाही लावलं तर मग कधीच नाही लागणार नाही.
विनू इकडे आणि कसं नाही ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी केल्या ना त्याचा आनंदच वेगळा राहतो. त्याच्यामुळे विनूला मी काय कधी ना मन नाराज नाही करीत भाऊ. त्याच्या ना तिथं प्लेवर ब्लॉक मध्ये पाणी दिसलं बरं का भाऊला. ते मला म्हणे पप्पा खेळू म्हणे पाणी. आता घरचे मला म्हणे कपडे ओले होते आणि त्याच्या त्याला बाजूला कर म्हणलं नाही खेळू द्या म्हणलं नाही का बिंदास. आणि खरं पाहिलं ना तर याच्यात मी माझं बालपण बघत होतो बरं का. कारण की जबाबदारी अंगावर पडलं ना तर तुमचा बराचसा आनंद संपत जातो आयुष्यातला. त्याच्यामुळे ना ज्या त्या स्टेजला ज्या त्या आनंद आहे ना घेतच चालला बरं का. त्यात काही कसर नका ठेवायचो. मग काय म्हणलं पाहुणे येईल आजीबाई तर मग एक फोटो घेऊ बरं का. आणि फोटो ना वेळ प्रसंगी घेत चालला बरं का. ह्या आठवणी ना खूप सारे महत्वाचे राहते बरं का आयुष्यात नाही. विनू इकडे बेटा. मग काय त्याच्यानंतर आपण आलो होतो घरी आल्याच नंतर पाहिलं तर गिन्नी आणाल काय टाइम नाही भेटायचं म्हणलं. वैरणीचा टाइम तर झाला. मग मुरघासाचा भोत सोडला पण म्हणलं आता खालून कुठे नाही भरता बरं का. खुर्चीवर उभं राहून त्याच्यापेक्षा मॅडम तुम्ही ना उभाच राहा म्हणलं भोतात नाही का. मग मॅडम नाही ना टप भरून दिली ना आपण कुठे टाकली जाणार आणलं. आता ना त्याच्यानंतर महत्वाचं भान गावतं बरं का. आमच्या मागे ना टिको घेतला पावडं घेतलं बरं का. गायचं ना जार पडलेलं होतं आपल्याला. ते जार आहे ना पुरायचं होतं गड्ड करून बरं. आणि कसं आहे ना चांगला विचार केला तर शेतकऱ्यासारखं आहे ना वैचारिक माणूस नाही बरं का. आता जार पूर्ण याच्या मागं काही लय मोठं शास्त्र नाही बरं का. आता सिंपल गोष्ट आहे का बघ दुसऱ्या प्राण्यांनी कोणी खाऊ नये त्यांच्या खाण्यात येऊ नये आणि त्यांना काही विजा होऊ नये भाऊ नाही का. त्यामुळे पुरवल्या जातो बाकी काही शास्त्र वगैरे नाही. जर असेल तर मला कमेंट मध्ये सांगा अजून का पुरल्या जातो म्हणून नाही का. मलाही माहित नाही. आणि कसं आहे ना शेतकरी वर्ग स्वतःच्या ना दुसऱ्याचा पण विचार करतो बरं का. याचं आहे ना हे मुख्य उदाहरण द्यायला काही अडचण नाही. कारण की त्या प्राण्यांना इजा होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःचे कष्ट करून ना जार पुरवतो. त्याचं कारणच मेन हे बरं का. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या घरात पोरी द्यायला ना का हापकूस नाका मी प्रत्येक ब्लॉग मध्ये सांगतच चाललेलो आणि इथं पुढं बी सांगेन. नाहीतर मला दाखवून द्या का शेतकऱ्यापेक्षा जास्त माणूस की कोणाला भाऊ जगात नाही का. मग काय त्याच्यानंतर आहे ना पाऊस चांगला लागून राहिल्यामुळे ना गोठ्यात लय राडा झाला. आणि पानाळाचं पाणी आहे ना ते पडत होतं. ते काय व्हायला चान्स नव्हता बरं का. मग त्याला ना साईडला एक नाली करून दिली शेडच्या साईडनं. म्हणलं आता हे पाणी ना बरोबर साईडला देणं लय राडा नाही व्हायचा गोठ्यात नाही का. पावसाळ्याच्या दिवसात आहे ना मुक्त गोठ्याचा काय फारसा उपयोग होत नाही बरं का. गाय आहे ना गच्चीवरच बांधावं लागत त्या शेडमध्येच. मग त्याच्यामुळे राडा झाला म्हणलं आता साईनात थोडं ना पाणी मारून चकाचक करून घेऊ. मग काय ते भान आवरत नाही तर लगेच व्हॉट्सअपवर मेसेज पाहिला मी का पाणी ऑर्डर राहिलं नाशिकून पाणी जादा सोडलेलं आहे. म्हणलं आता सोमनाथ काकाला म्हणलं चला आपण आहे ना खाली चक्कर मारून मोटरी काही वरती घ्यायची असेल तर घेऊ म्हणलं थोड्याफार नाही का. मग कसं आहे ना मोटरी पैसे गेलं बरं का. म्हणलं पाईपाचा अंदाज घेऊ किती वर घ्यावा आधी. पण पाणी काही एवढं वाढलेलं नव्हतं. पण पाईपावशी ना लिंब मात्र खंडीवर टाकलेले होते बरं का. आता ज्यांना टाकले असेल त्याला काय अडचण नाही. धन्यवाद बरं का. अजून मी प्रगती होत राहून तुम्ही माझ्यावर जळत राहू कसा विषय लागत. आणि कसं नाही याच्यावरून कळून येतं बरं का तुमची किती छोटी मानसिकता आहे बरं का. पण काय फरक नाही पडत. आता काही लोक म्हणते पाण्याने वाहत आलेले असतील ते पण विषयच नव्हतं बरं का. आपल्याच मोटरी बसून पाईपा बशी होती शेट. त्याच्यावरून थोडंसं मनात शंका खाल्ली. पण मला या शंकेचा काय फरक नाही पडत कारण की आपण या गोष्टीवर विश्वासच नाही ठेवत कसं लागत. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये कळवा. रामकृष्ण.